हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तुम्हाला भाजीला काहीच नाही भेटत तर मग चला, आज आपण मोड आलेल्या मुगाची झणझणीत उसळ बनवूया. तर त्याच्यासाठी मी मुगाला मोड आधीच आणून ठेवलेले, आधी दिवसभर भिजवले, रात्री बांधून ठेवले, सकाळी मस्त छानपैकी मोड आलेले त्याला. त्यानंतर 1 वाटी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, अद्रक, कढीपत्ता, धने जिरे पावडर आणि गरम मसाला आणि रेड चिली पावडर आपण घेतलेली आहे. त्यानंतर एक कढई आपण गॅसवरती ठेवायची आणि त्याच्यात 2 चमचे तेल आपल्याला घालायचे आहे. तेल चांगले गरम होऊ द्यायचे, जेणेकरून मस्त जिरा आपला तडतड तडतड आवाज येईल असा. तर आपले तेल गरम झालेले, आपण ॲड करूया त्याच्यात जिरा आणि त्यानंतर हिंग ॲड करणार आहोत आपण फोडणीमध्ये. आणि तो छान भाजून घेतल्यानंतर त्याच्यात ॲड करणार आहोत काही कढीपत्त्याची पानं, जे कढीपत्त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. तर तुम्ही म्हणून आधी फोडणीमध्ये कढीपत्ता घाला. त्यानंतर आपण तो छान मस्त भाजून घ्यायचा आहे. मस्त भाजल्यानंतर आपण त्याच्यात कट केलेले जे कांदे आहेत आपण ते ॲड करणार आहोत आणि तेही आपल्याला चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत. चांगले गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मग आपल्या भाजीला छान टेस्ट येते आणि रस्स्याला पण छान टेस्ट येते. तर अशा प्रकारे मस्त कांदा आपला भाजला गेलेला आहे. त्याच्यात आपण थोडीशी कट केलेली कोथिंबीर घालणार आहोत, जी आपण आधीच घालणार आहोत. तुम्ही नंतरही घालू शकतात आणि नंतर गार्निशिंगसाठीही घालू शकतात तुम्ही. तर अशा प्रकारे आपला कांदा आणि कोथिंबीर भाजून झालेला आहे. त्याच्यात आपण आता कट केलेले जे टोमॅटो आहेत ते आपण ॲड करून घेणार आहोत, म्हणजे भाजीला अजूनच छान मस्त गोड आंबट अशी टेस्ट येणार. तर चला, आपला मस्त टोमॅटो भाजून घेऊया. छान सॉफ्ट होईपर्यंत भाजायचं आपल्याला कांदा आणि टोमॅटो. तर चला, आपला टोमॅटो आता जवळजवळ भाजत आलेला आहे. त्याच्यात आपण रेड चिली पावडर ॲड केली, तीही मस्त कालून घ्यायची किंवा मिक्स करून घ्यायची. त्याच्यात आपण करणार आहोत आता गरम मसाला ॲड करणार आहोत, जो मेन इन्ग्रेडियंट आहे या उसळीमध्ये. जर तुम्ही गरम मसाला टाकला तर भाजीला खूप छान चव येते, म्हणून गरम मसाला नक्की वापरा त्या भाजीला. हे मेन इन्ग्रेडियंट आहे भाजीचे, जे म्हणजे एकदम भाजीला चव आणते. आणि त्यानंतर आपण धनिया जिरा पावडर घालणार आहोत, त्याच्यामुळे पण आपल्याला भाजीला डायजेशनला मदत होते. त्यानंतर आपण तो मसाला सगळं मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडंसं शिजून घेतल्यानंतर हळद थोडी आणि थोडेसे मीठ चवीपुरते घालणार आहोत. त्यानंतर आपले मोड आलेले मूग आपण ॲड करणार आहोत. तेही मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे छान प्रकारे मिक्स झाले की मग मस्त आपण आता त्याच्यात थोडंसं नंतर मग पाणी वगैरे ॲड करणार. म्हणजे जो रस्स्यावाले आपण मूग बनवतो आहे ना, थोडंसा मतलब एकदम कमी प्रमाणात रस्सा, खूप नाही जास्त, पण कमी प्रमाणात रस्सा बनवणार आहोत आपण. तर आपला मस्त मूग आता मस्त मिक्स झालेला आहे मसाल्यामध्ये. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडेसे, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास पाणी भरपूर होणार तेवढेच तुम्ही ॲड करायचे त्याच्यात. आणि थोडं म्हणजे शिजेल पण भाजी छान. तर अशा प्रकारे आपण मस्त आता पाणी ॲड करून आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याला मस्त चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात वरती झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटे आपल्याला शिजवायची भाजी. खूप जास्त शिजवायची गरज पडत नाही, कारण मूग हे पटकन शिजतात, त्यामुळे आपण ते 10 मिनटात होईल भाजी. तर चला, आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. तर मूग आता छान प्रकारे शिजलेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि अशी मोड आलेली मस्त मुगाची उसळ बनवा, जे मस्त प्रोटीनयुक्त आहे आणि खूप मुलांना पण आवडते आणि हेल्दी पण आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि प्लीज लाईक अँड कॉमेंट्स माय चॅनल. बाय.